भाजपाचे 10 सदस्य निवडून आले, काँग्रेसचे 3च सदस्य. तरी सभापती काँग्रेसचा झालाच कसा? हा फक्त प्रश्न नाही, तर एक असा राजकीय भूकंप आहे जो सांगली जिल्ह्यातील मिरजेत घडलाय आणि त्याचे धक्के थेट मुंबईच्या मंत्रालयापासून ते दिल्लीच्या राजकीय गलियाऱ्यांपर्यंत जाणवतात. कल्पना करा, एक पक्ष सर्वाधिक जागा जिंकतो, सत्ता त्याचीच असेल असं सगळ्यांना वाटतं. मीडिया, विश्लेषक, विरोधक सगळेच एका मताने सांगतात की यावेळी याच पक्षाचा सभापती होणार. पण राजकारणात नक्की असं काहीच नसतं. मिरज पंचायत समितीमध्ये भाजपाकडे सर्वाधिक जागा होत्या, पण सभापती पद मिळालं ते काँग्रेसला, फक्त 3 जागा असलेल्या काँग्रेसला. हे घडलं कसं? कुणी हे घडवून आणलं? आणि याचा महाराष्ट्राच्या भविष्यातल्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे सगळं आज आपण सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. मिरज हा फक्त एक तालुका नाही, मिरज म्हणजे सांगली जिल्ह्याचं राजकीय हृदय मानलं जातं. इथे जे घडतं त्याचे पडसाद संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात उमटतात. आणि या मिरजेत भाजपाचा किल्ला होता, एक मजबूत किल्ला. भाजप आमदार सुरेश खाडे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. या भागात भाजपाची पाळंमुळं खोलवर रुजलेली होती. पण मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटांनी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी एकत्र येत भाजपाला मोठा धक्का दिला. सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांनी भाजपाच्या राणी भोरे यांचा पराभव केला, तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता शेजूळ यांनी भाजपाचे पांडुरंग पाटील यांचा पराभव केला. दोन्हीही उमेदवार 11 विरुद्ध 10 मतांनी विजयी झालेत. मिरज पंचायत समितीच्या 22 सदस्यांपैकी भाजपाचे सर्वाधिक म्हणजेच 10 सदस्य निवडून आले होते. त्यामुळे सभापती भाजपाचाच होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3 असे सदस्य एकत्र आले. या समीकरणाला शिवसेनेच्या एका सदस्याने पाठिंबा दिला आणि सगळं राजकीय गणितच बदलून गेलं. विशेष म्हणजे एका सदस्याच्या अनुपस्थितीमुळे मतदानाचे गणित आणखी नाट्यमय झाले. त्यामुळे भाजप उमेदवारांचा पराभव झाला आणि फक्त 3 जागा असलेल्या काँग्रेसकडे सभापती पद गेलं. खरं तर सभापती भाजपाचाच व्हायला होता, तर्काने. पण राजकारणात कधीही फक्त तर्काने चालत नाही, हे मिरजेने पुन्हा एकदा सिद्ध केले. आणि या सगळ्या घटनेमध्ये अजितराव घोरपडे यांचा निर्णय महत्वाचा ठरतोय. स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले अजितराव घोरपडे यांनी शेवटच्या क्षणी भूमिका बदलली, विरोधी पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वांनी वेगळी भूमिका घेतली. महायुतीतील एका घटक पक्षाच्या या भूमिकेमुळे भाजपासाठी परिस्थिती अचानकच कठीण झाली. हा भाजपासाठी नुसता राजकीय धक्का नव्हता, तर स्थानिक पातळीवर मोठा राजकीय संदेश देखील होता. आता प्रश्न पडतो की हे का घडलं? महायुतीतले मित्रपक्ष भाजपापासून दूर का गेले? राजकीय जाणकार सांगतात की याचं उत्तर आहे मोठ्या भावाची भूमिका. जेव्हा एखादा मोठा पक्ष स्थानिक पातळीवर छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष करतो, त्यांच्या नेत्यांना पुरेसं स्थान मिळत नाही किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा नाराजी वाढत जाते. मग एक दिवस असा येतो की ते स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी निर्णय घेतात. आणि मिरजमध्ये तेच घडलं, असं राजकीय विश्लेषकांचं देखील मत आहे. सांगली जिल्ह्यात घोरपडे कुटुंबाचा प्रभाव खूपच जुना आहे आणि स्थानिक राजकारणात अनेकदा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पक्षापेक्षाही मोठा ठरतो. मंडळी, आता या निकालातील सर्वात प्रेरणादायी गोष्ट सांगते की या सगळ्या राजकीय राजनीतीच्या खेळात सभापती कोण झालं माहितीये का? तन्वी कमलेकर, वय वर्ष फक्त 21. काँग्रेसच्या या तरुण नेत्या मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाल्या. हे फक्त काँग्रेसचं यश नाही, हे एका मोठ्या राजकीय रणनीतीचं उदाहरण आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत ठरवलं, सत्ता कुणालाही मिळो पण भाजपाचा सभापती होता कामा नये. आणि म्हणूनच फक्त 3 जागा असलेल्या काँग्रेसला सभापतीपद देण्यात आलं. उपसभापती पदावर शिवसेनेने समाधान मानलं. हे एका प्रकारचं रणनीतिक राजकारणच होतं, जिथे स्वतःच्या फायद्या इतकाच प्रतिस्पर्ध्याला रोखणं महत्वाचं ठरतं. सभापती झाल्यानंतर तन्वी कमलेकर यांनी सांगितलं की आपण सर्वांनी एकत्र येत विकासाला प्राधान्य देणार आहोत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेनंतर काही आरोपही समोर आले. काही सदस्यांनी दबाव, आमिष आणि राजकीय हस्तक्षेपाचा आरोप देखील केले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात अशा प्रकारचे आरोपही दोन्ही बाजूनी होत असतात. हे काही नवीन नाही. पण मतदारांनी निवडून दिलेले प्रतिनिधी स्वतंत्रपणे निर्णय घेतात का की राजकीय दबावाखाली, हा प्रश्न मात्र नेहमीच उपस्थित होतो.
सांगलीचं राजकारण नेहमीच तापलेलं राहिलं आहे. घोरपडे, खाडे, पाटील या नावांनी या भागाचं राजकारण आकार घेत आहे आणि या राजकारणाचाच आता एक मोठा नवीन अध्याय सुरू झालाय. राज्यात महायुतीला अनेक ठिकाणी मोठं यश मिळालं असलं तरी मिरज सारख्या ठिकाणी वेगळं राजकीय चित्र दिसत आहे. यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो की जागा जिंकणं आणि सत्ता मिळवणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. स्थानिक राजकारणात समीकरणं, नेतृत्व आणि संबंध याची भूमिका खूप मोठी ठरते. मतदार स्थानिक पातळीवर वेगळा विचार करतात. त्यांना आपल्या भागाचा विकास, स्थानिक नेतृत्व आणि प्रभाव महत्त्वाचा वाटतो. मिरज पंचायत समितीचा हा निकाल म्हणजे फक्त एका खुर्चीचा खेळ नाही, हा महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचा एक महत्त्वाचा संदेश आहे. भाजपासाठी हा निकाल आत्मपरीक्षणाची वेळ ठरत आहे. सर्वाधिक जागा असूनही मित्र पक्षांना एकत्र न ठेवता येणं हे स्थानिक नेतृत्वासाठी मोठं आव्हान ठरताना दिसते. काँग्रेस आणि विरोधी पक्षांसाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणाराच आहे. मात्र हा विजय टिकवायचा असेल तर विकासाचं राजकारण करावं लागेल आणि अजितराव घोरपडे यांच्यासारख्या नेत्यांसाठी हा निर्णय एक राजकीय कसोटी ठरणार आहे. आता खरा प्रश्न असा आहे की हा भाजपाचा पराभव आहे की लोकशाहीचा विजय. तन्वी कमलेकर मिरजेच्या विकासात यशस्वी ठरतील का आणि सांगलीत विरोधी पक्ष आपली ही एकजूट कायम ठेवू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा. सत्य. संपर्क 9595727107.